श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, दररोज स्वामींजवळ प्रार्थना करा. आजपर्यंत जे दिलं आहे ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलंस. राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझे आठवण सतत होऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कुठलाही घातपात होऊ नये याची ही काळजी परमेश्वरा तूच घे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांना तुमच्यासमोर 2 कलर आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 2 नंबरच्या कलरला स्पर्श केला आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला एकच नम्र विनंती आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील. स्वामी म्हणतात, बाळा, हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका. त्याला ओरबडणारे हजारो भेटतात. थोडंसं व्यावहारिक राहायलाही शिका, कारण आपल्या भावनांचा खून करून काही जण असुरी मजा लुटतात. नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये आपल्याला संधी दिसते. आईचा भाजणारा हात आणि वडिलांचा कमावणारा हात ज्याला कळतो तो आपोआप चांगल्या कर्मांकडे वळते. फक्त जाणीव असायला हवी ती आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी किती उपासलेले कष्ट आहेत, आपल्यासाठी किती कष्ट केले आहेत. नवस न करता पावणारा देव म्हणजे श्री स्वामी समर्थ. एकदा स्वामी भक्तांनो मनापासून टाईप करा, श्री स्वामी समर्थ. एकदा दुःखाने सुखाला विचारले, तू किती भाग्यवान आहेस. लोक आयुष्यभर तुला मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. यावर सुखाने हसून उत्तर दिले, मित्रा, भाग्यवान तर तूच आहेस. दुःखाने आश्चर्यचकित होऊन विचारले, ते कसं काय, सांग मला. सुखाने अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिले, तू मिळाला की लोकांना आपली माणसं आठवतात, परंतु मला मिळून तर लोक आपलीच माणसं विसरून जातात. चांगले कर्म करणारी व्यक्ती ही तुकोबांच्या गाथेप्रमाणे असते. कोणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरीही ती तरून जाते. अशक्य असे काहीच नसते. मनात आले तर चाळणीतूनही पाणी सुद्धा नेऊ शकतो. फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत आपल्याला संयम असायला हवा. स्वामींची कृपा सदैव राहो. ठाम राहायला शिका. निर्णय चुकले तरी हे चालतील. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही आपल्याला करता येते. प्रत्येक देवाच्या निर्णयावर खुश राहायचं, कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं, तर ते देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं. श्री स्वामी समर्थ. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 1 नंबरच्या कलरला स्पर्श केला आहे. वाटेवरचा प्रवास कधीच ठरवून होत नसतो. जशी वळण येतील तसं वळावंच लागतं. दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला आपल्या लाभते. मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखं आहे हे समजायला ज्ञान लागते. आयुष्य हे एक चक्र आहे. तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणूनच तुम्ही चांगले कर्म करा, तुम्हाला चांगल्या गोष्टीच परत मिळतील. खरं आणि स्पष्ट बोलणाऱ्या लोकांचं बोलणं कडू जरूर असतं, पण अशी लोक कोणासोबत धोकेबाजी करत नाही. स्वामी म्हणतात, भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाही, परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात. जीवनाच्या बँकेत पुण्याईची बॅलन्स पुरेसं असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होत नाही. नातं असं पाहिजे ज्यांचा शेवट कधीही होणार नाही. गरजेपेक्षा जास्त वेळ आणि इज्जत कोणाला दिल्यास ते तुम्हाला त्यांच्यापेक्षा खालचं समजू लागतात. कोणी कोणाच्या वाट्याचं नेत नसतं. तुझ्या वाट्याचं तुलाच मिळणार. बोलताना शब्दामध्ये धार नाही तर आधार असायला पाहिजे. स्वामी म्हणतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तेथे आम्ही असू. स्वामी म्हणतात, जेव्हा एखाद्याच्या अनुपस्थितीत तू निंदा नालस्ती करतोस तेव्हा तू त्याची शारीरिक व्याधी, त्याची कर्म तू स्वतःवर ओढून घेतोस. एवढंच नाही तर जो मजा घेत ऐकत असतो तो सुद्धा त्या कर्माचा भागीदार होतो.
इतरांच्या गोष्टी, इतरांच्या चुगल्या करून त्यांचे वाईट कर्म आपल्या डोक्यावर घेऊ नका. जरा स्वतःकडे लक्ष द्या आणि कष्ट करा, तुमचे स्वप्न पूर्ण करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.